इंदापूरमधल्या बोट दुर्घटनेप्रकरणी अपडेट हाती येतेय। माढ्याचे खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर घटनास्थळी दाखल झालेत। प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून त्यांनी या घटनेचा आढावा घेतलाय। इंदापुरातील कळाशी इथं नाईक निंबाळकर दाखल झालेले आहेत। एनडीआरएफच्या पथकाशी त्यांनी संवाद साधलाय। भीमा नदीमध्ये 6 प्रवासी या बोट दुर्घटनेमध्ये बुडालेले आहेत। काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे घटनास्थळी पोहोचलेल्या होत्या। त्यांनी या संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली आणि त्यानंतर आता रणजितसिंग नाईक निंबाळकर हे देखील या घटनेची माहिती घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। वाऱ्याचं प्रेशर एवढं होतं की नुसती एक बोट बुडवली नाही तर आणखीन 2 बोटी आपण पलटी झालेल्या आहेत। पण ते पट्टीचे तैराक असल्यामुळं त्याचे चालक बाहेर आलेले आहेत। पण याचा मात्र या बोटीचे चालक आणि अन्य 5 जण हे असे 6 जण बेपत्ता अजून तरी आहेत। एक जण यातनं यशस्वीरित्या बाहेर आले, ते पोलीस विभागामध्ये होते आणि बाकीच्या 6 जणांचा तपास युद्ध पातळीवर याचा तपास चालू आहे। आपल्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आहेत। ताई, काल त्या ठिकाणी बोट बुडाली, त्या ठिकाणी तुम्ही पाहणी केली, काय नेमकं वाहन अतिशय दुर्दैवी घटना इथे या भागात झालेली आहे। काल रात्री सगळी टीम इथे उशिरा पोहोचली आणि आम्ही जेव्हा रात्री आढावा घेतला तेव्हा तिथे प्रचंड चिखली होता आणि अंधारी होता। त्याच्यामुळे काल रात्री तर काहीच कळत नव्हतं या भागात। त्यातल्या त्यात जे PI आहेत, जे त्या बोटीवर होते, त्यांना वाचवण्यात आपल्याला यश आलेलं आहे, याचं आम्हाला समाधान आहे। पण दुर्दैव आहे की अजून 6 लोक ही अजूनही मिसिंग आहेत, बेपत्ता आहेत। त्याच्यामुळे त्यांना शोधण्याचा प्रयत्न प्रशासनाकडूनही होतोय। स्थानिकही काही मच्छीमार आहेत, तेही आज मदतीला उतरलेले आहेत। त्यामुळे एक माणुसकीच्या नात्याने सगळीच यंत्रणा, गाववाले, या भागातले सगळी लोक सगळेच त्या कामाला लागलेले आहेत आणि आमची अपेक्षा आणि इच्छा आणि प्रयत्न आहेत त्या सगळ्यांना वाचवण्यात आपल्याला यश मिळावं। पण ही एक बाजू झाली। त्याचबरोबर शेतकरी इथे प्रचंड काल शेतकऱ्यांचं आणि केळीचं प्रचंड नुकसान झालंय। त्याच्यामुळे आजच्या दिवसभरात तातडीने प्रशासन आणि महाराष्ट्र सरकारने इथे पाहणी केली पाहिजे आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना, कारण का इन्शुरन्स जरी असलं तरी 24 तासात पंचनामे झाले पाहिजेत, तर तेही यंत्रणा तातडीने लागली पाहिजे कामाला। ताई, तुम्ही बचाव कार्याच्या ठिकाणी आला होता, काय एनडीआरएफशी बोलणं झाले? साधारणतः किती वेळ लागेल असं त्यांनी सांगितलं? साधारण ती बोट आयडेंटिफाय झाली आहे, त्याचं लोकेशन, कारण का जे PI आहेत, जे पोहत बाहेर आले, त्यांना आपल्याला वाचवण्यात यश आलं, त्यांच्यामुळे खूप मदत झाली की लोकेशन। पण तो हा सगळा एरिया अनइव्हन आहे आणि पाण्यामध्येही खाली उतरल्यावर फारसं काही दिसत नाहीये, गढूळ पाणी आहे। त्याच्यामुळे चॅलेंजेस वेगळे आहेत आपल्या या केसमध्ये। पण एनडीआरएफची 20 लोकांची टीम आलेली आहे, त्यातले 10 लोक आणि 2 बोटी ते आता पाण्यात गेलेले आहेत। प्लस स्थानिक सगळे मच्छीमारही त्यांच्या 3-4 बोटी गेलेल्या आहेत। त्यामुळे प्रयत्न प्रचंड सगळे म्हणजे प्रशासनाकडून आणि नागरिकांकडूनही चालले। वादळी वाऱ्यामुळे मोठ्या नुकसान झाले। इंदापूर असेल, दौंड असेल, सातत्याने 3-4 दिवस झालं वादळ, शेतकऱ्यांचं नुकसान ते काय मागणी करत तुम्ही? आता सांगताय प्रशासनाचं, परंतु बारामती लोकसभा मतदारसंघाकडे इकडे पाण्याचं दुर्भिक्ष आणि दुसरीकडे वादळी वाऱ्याचा फटका अतिशय दुर्दैव आहे, कारण का गेले 6 महिने म्हणजे खरं तर डिसेंबर पासून सातत्याने मी महाराष्ट्र सरकारकडे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दुष्काळीची जी परिस्थिती आहे, पाण्याचं नियोजन हे करा, ही विनंती करत आलेलं आहे। अनेक मीटिंग्सही घेतल्या, प्रशासनाकडे फॉलोअप घेतला आणि गेले 3-4 दिवस आपण बघताय संध्याकाळ झाली की अशी ही परिस्थिती होते। वादळ येतंय किंवा जोरात पाऊस पडतो, थोडा वेळच पडतो पण तो इतकं नुकसान करून जातो। त्यामुळे इथे अर्थातच त्याचे माहिती काढली पाहिजे। इन्शुरन्सचा फॉलोअप हा सरकारनेही घेतला पाहिजे, पंचनामे तातडीने झाले पाहिजेत आणि अशा काळामध्ये सरसकट यांची कर्जमाफी झाली पाहिजे, कारण का इतकं मोठं नुकसान झालंय की पैसे भरणाऱ्याकडून शून्यातून परत सुरुवात करायला सरकारने या शेतकऱ्यांच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे। कारण का तुम्ही शेतीचं बघितलेलं आहे की ना दुधाला भाव आहे शेतकऱ्यांसाठी, ना कांद्याला भाव आहे, पूर्णपणे कंबरडं मोडलेलं आहे त्या शेतकऱ्याचं आणि त्यातून ही परिस्थिती जी झालेली आहे। त्याच्यामुळे अतिशय दुर्दैवी आणि अतिशय संवेदनशीलपणे सरकारने याचा विचार केला पाहिजे। राजकारण थोडंसं बाजूला ठेवून या कामात सरकारने लक्ष घालावं, एवढीच आमची अपेक्षा आहे। पुण्याच्या अपघाताबद्दल काय सांगाल, जो अपघात झाला? तो अतिशय दुर्दैवी असा अपघात होता आणि मला असं वाटतं रोड सेफ्टीबद्दल आपण कोणीच खरं तर एक समाज म्हणून या गोष्टी सिरियसली घेतल्या पाहिजेत। मला आठवतंय की जेव्हा आम्ही नऱ्याला जेव्हा ॲक्सिडेंट्स होत होते त्या नवले ब्रिजवर, तेव्हा ह्याच्याबद्दल मी आवर्जून गडकरी साहेबांचे आभार मानेन, कारण का रोड सेफ्टीबद्दल संसदेमध्ये गडकरी साहेबांची आणि आमची सगळ्यांची सातत्याने
अनेक वेळा चर्चा झाली आणि नऱ्यामध्ये ब्रिजमध्ये ॲक्सिडेंट्स कमी करण्यात आम्हाला प्रचंड यश आले. कारण का रोड सेफ्टी मी स्वतः त्याचं एक प्रायव्हेट मेंबर्स बिल ही पार्लमेंटमध्ये मांडलेलं आहे की रस्ता सुरक्षितता ही जेव्हा तुम्ही व्हीलच्या मागे बसता तुम्ही जबाबदार पद्धतीनेच बसलं पाहिजे. आणि हे अतिशय दुर्दैवी घटना आहे. पण माझा प्रश्न म्हणजे मी देवेंद्रजींचे एक मनपूर्वक आभार मानते की तिथे ज्या पद्धतीने उशिरा का होईना त्यांनी काल जो रिव्ह्यू घेतला. पण माझा प्रश्न देवेंद्रजींना आणि त्या प्रशासनाला आहे की देवेंद्रजींना असं का म्हणावं लागतंय की ह्या सरकारमध्ये किंवा सरकारी दबावाला बळी पडू नका. अशा केसमध्ये कोण दबाव टाकतंय मग? कोणी त्या दिवशी रात्री फोन केला? हे कसं सगळं झालं याचीही इन्क्वायरी झाली पाहिजे. कारण कुठलंही शेवटी ती कुणाची तरी मुलं आहेत, कुणाच्या तरी घरातली लोक आहेत. ऍक्सिडेंट होणं हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि ज्या पद्धतीने मी तुमच्याच चॅनलवर या सगळ्या गोष्टी पाहिल्या, मग ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना एक न्याय आणि जे गरीब आहेत त्यांना एक न्याय, हा कुठला न्याय? हा देश असा चालत नाही. याच्यात प्रत्येक नागरिकाला त्याचा अधिकार आहे. आणि जर कोणीतरी नियम कायद्यांचा जर गैरवापर करत असेल तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. म्हणून जेव्हा काल देवेंद्रजींनी येऊन चार्ज घेतला, जरी मी विरोधात काम करत असेल तरी मी त्यांच्या स्टेटमेंटचं स्वागत करते. कारण ह्या गोष्टीमध्ये राजकारण बाजूला ठेवून रस्ते सुरक्षितते आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे. आणि झिरो म्हणजे ऍक्सिडेंट झिरो झोन हा पण केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.